कॅप्टन खरात हा महिलेला कसा आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा त्याचं आता मोठं रहस्य समोर आलेलं आहे। जी महिला कॅप्टन खरात पशी आपलं भविष्य विचारायला यायची, जी महिला कॅप्टन खरात पशी आपली इच्छा मांडायची, तो खरात म्हणायचा की तुला माझ्या म्हणण्यानुसार वागावं लागल तरच तुझं भविष्यात कल्याण होईल। खरात महिलेला असं बोलून आमिषाला बळी पाडायचा। त्यानंतर त्याच्यापाशी येणाऱ्या महिलांना देखील खरं वाटायचं। मोठमोठे नेते खरात पशी येऊन गेले, त्यांचे पाय धुले, त्यांच्या पाया पडले, त्यांना सावली धरून देखील उभा राहिले। त्यामुळे महिला खरातवर विश्वास ठेवायला लागल्या। जी महिला खरात पशी येईल त्या महिलेवर खरात अत्याचार करायचा। हे प्रकरण सलग 5 वर्षे सुरूच राहिलं। कॅप्टन खरात जसं म्हणल तसंच महिला वागायच्या। कॅप्टन खरात हा महिलेला वशमध्ये करण्यासाठी लघुशंका करून त्यांना पाजायचा। आपण एका व्हिडिओमध्ये पाहत आहोत, तो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे। लघुशंका करून त्या महिलेला देताना दिसून येत आहे। त्यानंतर त्या महिलेसोबत जे काही त्यानं केलं ते तर आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। तर अशी ती एकच महिला नव्हती तर अनेक महिलांसोबत खरात यांनी असंच प्रकरण केलेलं आहे। कॅप्टन खरात हा महिलेचं असंच शोषण करत गेला। कॅप्टन खरात म्हणायचा, तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल, तुम्हाला खासदार व्हायचं असेल तर मी म्हणल तसंच वागावं लागल। महिला देखील आमिषाला बळी पडून खरात जसं म्हणल तसंच वागायला लागल्या। तसं करून जी महिला येईल त्या महिलाचं तो शोषण करत गेला। अखेर त्याचं भांडं फुटलं आणि आता तो पोलिसाच्या कस्टडीमध्ये आहे। असं सांगितलं जातं की कॅप्टन खरातला राजकीय पाठिंबा खूप होता, त्यामुळे तो हे सारे कृत्य करत गेला। खास करून रुपाली चाकणकर यांचं नाव समोर येतं। रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना देखील त्यांनी खरातचे पाय धुतले, खरातच्या पाया पडल्या, खरातला सावलीसाठी छत्री घेऊन उभारल्या। हे सर्व फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले। त्यामुळे रुपाली चाकणकर ह्या खूप टार्गेट होऊ लागल्या। रुपाली चाकणकर आणि खरातचा नेमका संबंध काय हे अद्यापही समोर आलेलं नाही, परंतु या प्रकरणामध्ये मोठमोठ्या राजकीय मंत्र्याचे देखील नाव येतील असं देखील समोर येत आहे। आता या प्रकरणात SIT नेमलेली आहे। SIT कसून चौकशी देखील करत आहे। आता या प्रकरणामध्ये समोर नेमके कोणते मोठे नेते सामील आहेत हे देखील समोर येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ शिंदे होते ते देखील खरातची भेट घेऊन गेले होते। खरात हा अमित शहा पर्यंत देखील पोहोचला होता। त्याचे अमित शहा सोबत असणारे फोटो देखील व्हायरल झालेले आहेत। तर खरात हा मोठमोठ्या नेत्यापर्यंत जाऊन त्यांच्या सोबत फोटो काढत होता। खास करून राजकीय क्षेत्रातील म्हणलं तर रुपाली चाकणकर यांना टार्गेट केलं जात आहे। टार्गेट करणं साहजिक आहे, कारण की रुपाली चाकणकर यांनी कृत्यच तसं केलेलं आहे। तर पाहूयात आता या चौकशीमध्ये खरातला काय शिक्षा लागते आणि रुपाली चाकणकर आणि राजकीय क्षेत्रातील कोणते मोठे मंत्री आहेत जी या प्रकरणामध्ये समोर येतील ते पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। तर तुमचं या खरात विषयी काय मत आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना देखील रुपाली चाकणकर यांनी या सर्व प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला का हे आम्हाला कळवायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।